आता आपल्याला पाहायचं आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. यामध्ये बघा स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, तर ते पाहण्यापूर्वी आपण मागच्या वर्षी 2 प्रमेय आणि त्यांचा व्यत्यास अभ्यासलेला आहे. तर बघा आता मी आकृती काढलेली आहे. तर आपण वर्तुळ काढलेलं आहे. वर्तुळाची AB, वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे. AB ही त्याची जीवा आहे आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब हा जीवेस दुभागतो. जर आपण O या वर्तुळ केंद्रातून जर जीवेवर लंब काढला तर या लंबामुळे या जीवेचे 2 समान भाग होतात. हे आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे. किंवा याचाच व्यत्यास काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा हा जो रेषाखंड आहे हा जीवेला काय असतो? नेहमी लंब असतो. या दोन्ही प्रमेय आणि व्यत्यासाचा आपण मागच्या वर्षी अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण मागच्या वर्षी याही प्रमेयाचा अभ्यास केलेला आहे की वर्तुळ केंद्रापासून समदूर असलेल्या जीवांची लांबी समान असते. आता समदूर म्हणजे काय? O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि OA आणि OB हे अंतर जर समान असेल तर त्याचा अर्थ काय आहे? PQ आणि CD या ज्या 2 जीवा आहेत त्यांची लांबी समान असणार आहे. किंवा त्याचा व्यत्यास आहे, जर या दोन्ही जीवांची लांबी समान असेल, समजा जर PQ समान CD असेल, त्याचाच अर्थ काय होतो? तर हे OA बरोबर OB हे दोन्ही अंतर कशी असणार आहेत? समान असणार आहेत. हे 2 प्रमेय आणि त्याचा व्यत्यास आपण अनुभवलेला आहे, अभ्यासलेला आहे. त्याचाच आधार घेत आता यावर्षी आपल्याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता बघा इथे आकृतीमध्ये आपण आकृती काढलेली आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि A काय आहे? तर A हा त्याचा स्पर्शबिंदू आहे. रेषा L ही वर्तुळाला A या बिंदूत स्पर्श करते म्हणून आपण A ला स्पर्शबिंदू असं म्हणतो. मग आता हे जे प्रमेय आहे आपल्याला त्याची सिद्धता परीक्षेला विचारली जाणार नाही, पण प्रमेय आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. आपण 11वी 12वीला गेल्यानंतरही आपल्याला या प्रमेयांचा, मूलभूत प्रमेयांचा हे जे प्रमेय आहेत किंवा जे गुणधर्म आहेत ती अभ्यासायची आहेत किंवा आपल्याला जास्त महत्त्वाची आहेत. तर आता याच्यावरून आपण पक्ष लिहू. कारण की बघा पक्षामध्ये काय दिले, तर आपण पक्ष लिहित असताना नेहमी या वाक्याचं जे प्रमेय दिलेलं आहे त्या वाक्याची फोड करतो. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. मग आता आपण इथे सांगणार O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि L ही त्याची स्पर्शिका. हे आपण पक्षामध्ये लिहून घेऊया. आता रेषा L ही स्पर्शिका आहे. आपण आता नंतर तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता आपल्याला त्रिज्या दाखवावी लागेल. तर OA ही वर्तुळाची काय आहे? त्रिज्या आहे. हे पण आपल्याला दिलेलं आहे. OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आता यावरून आपल्याला सिद्धता लिहायची आहे किंवा साध्य. याच्या पक्ष झालं की आपण साध्य लिहितो. साध्य काय आहे? तर बघा तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. म्हणजे इथे जो तयार होणारा कोण काय आहे? लंब म्हणजे 90 अंशाचा. म्हणजे रेषा L लंब त्रिज्या OA हे आपल्याला काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे. म्हणून बघा रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. लंबसाठी आपण हे चिन्ह वापरतो. आता या प्रमेयाची सिद्धता परीक्षेलाही विचारली जाणार नाही आणि ती अप्रत्यक्ष रीतीने आपल्याला सिद्धता लिहावी लागते. त्यामुळे आपण ती सिद्धता काही घेणार नाही. आपल्याला हे जे वाक्य आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय हे जास्त महत्त्वाचं आहे. हे वाक्य आणि याच्यावरची आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत 3.1 मध्ये. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. आत्ताच आपण प्रमेय पाहिलेला आहे. आता आपण व्यत्यासाचा अभ्यास करूया. तर व्यत्यास अभ्यासत असताना बघा वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आपण प्रमेयाचे नेहमी 2 भाग करतो. पहिला भाग आपण पक्षामध्ये लिहित असतो आणि दुसरा भाग आपण
साध्यामध्ये लिहित असतो. आता पक्षामध्ये काय काय दिलेलं आहे तर आपण याच्यावरून अगोदर आकृती काढून घेऊ आणि आकृतीवरून आपल्याला पक्ष लिहिणं जास्त सोपं जाईल. वर्तुळाच्या त्रिज्येच्या आता आपण वर्तुळ काढलेलं आहे. पुस्तकामध्ये जी नावं वापरली तीच नावं वापरूयात. यम हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. नंतर MN ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ही जी त्रिज्या आहे ही रेषा L आहे. या रेषा L ला ही त्रिज्या लंब आहे. एवढा भाग आपल्याला दिलेला आहे. आणि आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर ती रेषा म्हणजे रेषा L ही या वर्तुळाची काय आहे स्पर्शिका आहे. तर मग आता काय काय दिलेलं आहे आपल्याला तर M हा वर्तुळ केंद्र आहे. त्रिज्या MN ही रेषा L ला कशी आहे लंब आहे. तर आपण असं लिहूया त्रिज्या MN इथे आपण रेख शब्द लिहूया. रेख MN ही त्रिज्या आहे आणि आपल्याला पुढे दिलेलं आहे की रेषा त्या बाह्य टोकातून जाणारी म्हणजे बघा हे वर्तुळाचं N हे काय झालं बाह्य टोक. या त्रिज्येचं बाह्य टोक N आहे आणि या बाह्य टोकातून जाणारी रेषा वर्तुळाला लंब असते हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. म्हणून N बिंदूतून जाणारी रेषा L आपण इथे चिन्ह वापरूया. रेषा L लंब त्रिज्या MN हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला साध्य करायचं आहे ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते म्हणजे ती रेषा म्हणजे रेषा L. रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. आता बघा सिद्धता लिहित असताना इथे आपण सिद्धता लिहिणार नाही. पुस्तकामध्ये सिद्धता लिहून दिलेली आहे. फक्त सिद्धता समजावून सांगते मी तुम्हाला इथे. आता इथे M हा वर्तुळ केंद्र आहे. MN ही त्रिज्या आहे. N बिंदू N हे या त्रिज्येचं बाह्य टोक आहे आणि या बाह्य टोकातून जाणारी ही जी रेषा L आहे ही या त्रिज्येला कशी आहे लंब आहे. हे आपल्याला सर्व दिलेलं आहे. पक्षामध्ये आपण हे लिहून घेतलं. साध्य आपल्याला आहे की रेषा L आपल्याला काय सांगायचं आहे की स्पर्शिका आहे. आता हे सिद्धता लिहित असताना आपल्याला या रेषेवर रेषा L वर आणखी एक बिंदू घ्यावा लागेल. इथे आपण कुठेही या बाजूला किंवा या बाजूला बिंदू घेऊ शकतो आणि तो जर बिंदू आपण असा जोडला पट्टीच्या साहाय्याने तर आपल्यासमोर जो एक त्रिकोण तयार होणार आहे. इथे आपण पुस्तकातलंच नाव घेऊया. P नाव दिलेलं आहे पुस्तकामध्ये. आपण MP हा रेषाखंड काढल्यानंतर आपल्यासमोर त्रिकोण तयार झाला MNP आणि इथं एक कोण काटकोण आहे म्हणून हा त्रिकोण MNP हा काटकोण त्रिकोण आहे. आता जर हा काटकोण त्रिकोण असेल तर MP हा काय झाला कर्ण झाला आणि आपल्याला माहित आहे की हा जो कर्ण असतो तो इतर दोन बाजूंपेक्षा कसा असतो मोठा असतो. आपण पायथागोरसचं प्रमेय सुद्धा अभ्यासलेला आहे. मग आता जर म्हणजे MN पेक्षा MP काय आहे मोठा आहे म्हणजे तो स्पर्शबिंदू होऊ शकेल का. P हा स्पर्शबिंदू होऊ शकणार नाही. आपण या P ची जागा कितीही प्रकारे बदलवत गेलो इकडे तरी सुद्धा तो काय होतो आहे कर्ण येतो आणि कर्ण हा नेहमी इतर दोन बाजूंपेक्षा कसा असतो मोठा असतो. म्हणजे P ची जागा कितीही आपण इकडे बदलवत गेलो कितीही सरकवत गेलो पण जोपर्यंत तो N पर्यंत येत नाही तोपर्यंत तो कर्णच राहणार आहे आणि कर्ण नेहमी इतर बाजूंपेक्षा काय असतो मोठा असतो. म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे तर N हे एकच टोक आहे की ज्याच्यामधून ही रेषा L काय करू शकते या वर्तुळाला स्पर्श करू शकते आणि म्हणून फक्त त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी जी रेषा असते ती एकच बिंदू असू शकतो हा आणि म्हणून रेषा L ही N बिंदूतून जेव्हा स्पर्श करते N बिंदूमध्ये जेव्हा स्पर्श करते तेव्हाच ती काय असू शकते फक्त स्पर्शिका असू शकते. इतर ठिकाणी ती स्पर्शिका असणार नाही. प्रमेय बघा. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले
स्पर्शिकाखंड एकरूप असतात या प्रमेयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या वाक्यावरून आपण आकृती काढणार वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून. म्हणून आपण एक वर्तुळ काढलं. वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये हा डी बिंदू घेतला आणि या डी बिंदूपासून आपण वर्तुळाला काढलेले हे काय आहेत स्पर्शिकाखंड. हे पी डी आणि क्यू डी हे आपण 2 स्पर्शिकाखंड काढलेले आहेत. यापूर्वी बघा आपण भौमितिक रचनेमध्ये या प्रकारच्या आकृतीचा अभ्यास केलेला आहे. आपण ते प्रकरण अगोदर घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलेलं असेल की वर्तुळाच्या बाह्य भागातून आपण वर्तुळाला 2 स्पर्शिकाखंड काढू शकतो. आता हा जो डी बाह्य बिंदू आहे त्या बिंदूतून आपण काय काढलेले आहे 2 स्पर्शिकाखंड काढलेले आहेत. आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की ते दोन्ही स्पर्शिकाखंड कसे असतात एकरूप असतात. मग आपल्याला इथे पक्ष आणि साध्य कृतीयुक्त प्रश्न दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये आणि IMP आहे, परीक्षेला विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे कृतीयुक्त प्रश्न. तर इथे आपल्याला पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. आपण काय लिहिणार ए केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचा बाह्य भागात डी हा बिंदू आहे आणि या डी या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड पी आणि क्यू मध्ये काय करतात वर्तुळाला स्पर्श करतात. आणि दुसरं आपल्याला साध्य साध्य काय लिहिणार आपण हे जे स्पर्शिकाखंड आहेत रेख पी डी एकरूप रेख क्यू डी हे आपलं काय असणार आहे साध्य. तर बघा ए वर्तुळ केंद्र असलेल्या डी या बाह्य बिंदूतून पी डी आणि क्यू डी आपण हे स्पर्शिकाखंड आहे असंही सांगितलं पक्षामध्ये. साध्य आपले आहे रेख पी डी डी आहे इथे रेख पी डी एकरूप रेख क्यू डी हे आपल्याला साध्य करायचं आहे. सिद्धता कृतीयुक्त आहे. त्रिकोण PAD आणि त्रिकोण QAD मध्ये बाजू PA आणि आपल्याला कारण सांगितलं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तर इथे आपल्याला काय करावं लागणार आहे तर इथे आपण दिलेल्या माहितीनुसार ही आकृती काढली. इथे आपल्याला रचना करावी लागेल. रचनेमध्ये आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही या 2 त्रिज्या काढा. AP आणि AQ या 2 त्रिज्या काढल्यानंतर आपल्यासमोर अशी आकृती तयार होते. आणि याच्या अगोदर आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा अभ्यास केलेला आहे. हा केंद्रबिंदू वर्तुळाचा ही त्याची त्रिज्या आणि ही त्याची जर स्पर्शिका असेल तर इथे तयार होणारा कोण काय असणार आहे 90 अंश मापाचा म्हणजे तो लंब असतो. मग इथे आपण रचना काय केली त्रिज्या AP व त्रिज्या AQ काढली. आता यामुळे बघा त्रिज्या काढल्यामुळे आपल्याकडे 2 त्रिकोण तयार झालेले आहेत आणि या 2 त्रिकोणांमध्ये त्रिकोण आकृतीकडे बघा PAD हा एक काटकोन त्रिकोण आणि दुसरा आहे QAD हा दुसरा काटकोन त्रिकोण. आता आपल्याला बाजू APA आणि त्याला एकरूप काय सांगितलेलं आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तर हा AP असेल तर त्याला दुसरी बाजू असणार आहे AQ. वर्तुळाची दुसरी त्रिज्या जी आहे ती AQ आहे. त्यानंतर बाजू AD ही जी बघा दोन्ही त्रिकोणांमध्ये ही बाजू दिसते आपल्याला बाजू AD एकरूप बाजू AD त्याचं कारण आहे सामायिक भुजा. काय कारण असेल याचं सामायिक भुजा. त्यानंतर पुढे बघा ही रिकामी जागा होती ही पण रिकामी जागा आहे. आता पुढे दिलेला आहे कोण APD हा बघा APD बरोबर कोण AQD बरोबर काय आहे 90 अंश. कारण त्याचा आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा स्पर्शिकेचे प्रमेय. म्हणून त्रिकोण PAD एकरूप त्रिकोण QAD आणि जर हे दोन्ही त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याची जी उरलेली बाजू आहे म्हणजे काय ही जी बाजू उरली ही बाजू काय असणार आहे एकरूप असणार आहे. कोणत्या कसोटीनुसार बा. आता इथे अगोदर ऍक्च्युली आपण इथे हे घेतलेलं आहे ही त्रिज्या आणि ही सामायिक बाजू. तर इथे कर्णभुजा कसोटी तर हा काटकोन त्रिकोण आहे
आणि काटकोन त्रिकोण जर असेल तर काटकोन त्रिकोणामध्ये 2 बाजू दाखवणं सफिशियंट असतं. आणि ही सामायिक भुजा म्हणजे हा कर्ण आला आणि ही त्रिज्या आहे. म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, एकरूप दिलेले आहेत. तिथे आपल्याला कारण सांगायचं आहे. तिथे काय आहे, हे दोन्ही त्रिकोण कशामुळे एकरूप आहेत, तर कर्णभुजा कसोटीनुसार. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत आणि म्हणून या त्रिकोणाची उरलेली जी बाजू आहे ही सुद्धा काय असणार आहे, एकरूप आहेत. आणि उरलेली बाजू म्हणजेच काय आहे, ही DP आणि DQ. मग आता DP आणि DQ काय आहे, तर या त्रिकोणाचे हे स्पर्शिकाखंड आहेत. बघा, त्रिकोणाच्या बाह्यबिंदूतून आपण D हा बाह्यबिंदू घेतला होता, त्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड म्हणजेच